भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं आहे। यामध्ये व्याजदरांमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही। खनिज तेलाचे भाव वाढत असल्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे। परिणामी व्याजदर कमी करण्यात आलेले नाहीत असा तज्ञांचा अंदाज आहे। संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट बघत असलेल्या पावसाने आज सिंधुदुर्गात हजेरी लावली। 2 दिवसात पाऊस मुंबईसह महाराष्ट्राच्या बहुतांशी भागात बरसेल असा अंदाज आहे। लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणं गैर नसल्याचं मत व्यक्त करताना मी देखील अशाच संबंधात असल्याचं आलिया भट्टनं सीएनएक्सशी बोलताना सांगितलं। सिद्धार्थ मल्होत्राशी तिचं नाव जोडलं असताना आलियानं मात्र मी बहिणीसोबत लिव्ह इनमध्ये असल्याचं गमतीशीर उत्तर दिलं आहे। 26/11च्या मुंबई हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं प्रथमच चीननं मान्य केलं आहे। चीनमध्ये एका वाहिनीवर डॉक्युमेंटरीमध्ये हा खुलासा करण्यात आला असून लष्कर ए तैयबाची माहिती देखील देण्यात आली आहे। बरोबर आजच्या दिवशी 41 वर्षापूर्वी क्रिकेटमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात झाली होती। पूर्व आफ्रिकेविरुद्धचा सामना वगळता भारताने इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध सामना गमावल्याने प्राथमिक फेरीतच भारताचे आव्हान संपुष्टात आले।